विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठ 6वा शिकणार आहोत। पाठाचं नाव आहे सेवाग्राम आश्रम। महात्मा गांधीजी आपल्या निर्णयावर ठाम असत। त्यांनी दांडी यात्रा काढली। त्यावेळी एक संकल्प केला होता की जोवर भारत देशाला पूर्ण स्वातंत्र्य मिळणार नाही तोवर साबरमती आश्रमात परत येणार नाही। सेवाग्रामचे जुने नाव सेगाव असे होते, तर मात्र याच नावाने सेगाव असे मोठे ठिकाण याच मार्गावर असल्याने पत्रांचा घोळ होत असायचा। त्यामुळे 1940 साली सेगाव नाव बदलून सेवाग्राम असे नाव देण्यात आले। महात्मा गांधीजींचा आग्रह कायमच खेडे किंवा ग्रामीण भागात स्थायिक होण्याचा असायचा। ज्यावेळी हरिजन यात्रा पूर्ण झाली तेव्हा गांधीजी जमनालालजी बजाज व इतर सहकाऱ्यांच्या विनंतीवरून ते वर्धा येथे आले। सुरुवातीला ते भगनवाडी जवळच्या सिंधी येथे आणि नंतर 1936 पासून सेवाग्राम येथे राहू लागले। त्यावेळी सेवाग्राम अतिशय लहान गाव होते। शिवाय पोस्ट ऑफिस, भोजन सामग्रीचे दुकान, स्वास्थ्य सुविधा या सर्वांचा अभाव होता। त्यामुळे महात्मा गांधीजींनी सेवाग्राम येथे राहणे पसंत केले। जेव्हा महात्माजी सेवाग्रामला राहू लागले तेव्हा त्यांच्या राहावयाच्या ठिकाणास आदिनिवास असे संबोधले जात असे। येथे बापूंना भेटायला येणारे नेते किंवा कामकाजाकरिता येणारी मंडळी ही येथेच भेटत असत। महात्माजी याच निवासस्थानात लेखन, वाचन, सूतकताई यासारखी अनेक कामे करीत असत। शिवाय ते येथे झोपतही असत। भारत छोडो आंदोलनाची सभा येथेच झाली होती। आदिनिवास कायम गर्दीने गजबजलेले असे। सेवाग्राम येथे आदिनिवासच्या जवळ मीराबहन यांनी गावामधील भगिनींना शिलाई कामाचे प्रशिक्षण देण्याच्या हेतूने एक छोटी झोपडी बनवली होती। आदिनिवासामधील गर्दीचा विचार करता बापूंना दुसऱ्या कुटीची गरज होती। त्यामुळे पुढे महात्माजी या झोपडीत राहायला गेले। पुढे मीराबहनच्या या झोपडीला बापू कुटी या नावाने संबोधले जाऊ लागले। बापू कुटीमध्ये जमिनीवर सिंधीच्या झाडाच्या पानांपासून बनविलेल्या चटया आहेत, ज्या चटया तेथील स्थानिक कामगारांनी बनविल्या आहेत। बापू कुटीमध्ये महात्माजींची पाण्याची बाटली, त्यांचा चरखा, पीकदाणी, पेन्सिल, 3 माकडांच्या मूर्त्या, सुई दोऱ्याचा डबा, कागदावर वजन ठेवण्याकरिता दगड इत्यादी विविध वस्तू जवळच ठेवलेल्या असत। जेव्हा पाऊस नसायचा तेव्हा बापू प्रार्थना भूमीवरच इतर आश्रमवासियांसोबत झोपत असत। बापूजींची ही कुटी साधी कुटी होती, मात्र जी आजही बापू कुटी म्हणून आपले अस्तित्व सांभाळून आहे। बापूजींच्या कुटीच्या जवळच बापूजींचे सचिवालय आहे। या सचिवालयामध्ये त्यांचे मंत्री महादेवभाई प्यारेलाल आणि राजकुमारी अमृत कौर बापूंचे काम करीत असत। मुळात सेवाग्राम त्याकाळी जंगलाने व्याप्त असा परिसर होता। येथे लहान मोठ्या सरपटणाऱ्या प्राण्यांचा कायम वावर असायचा। येथे कार्यालयीन तसेच येथे आवश्यक कामकाजाकरिता टेलिफोनची व्यवस्था करण्यात आली होती। सेवाग्राम आश्रमात ज्या ठिकाणी बापूजी राहत असत तेथेच बा पण राहत होत्या। सुरुवातीला बा आदिनिवासमध्ये राहत असत। बा सर्वांसोबत राहत असत। पुढे बापू कुटीत कस्तुरबा सर्वांसोबत राहू लागल्या होत्या। येथे त्यांची गैरसोय होते अशा त्या कधीच बोलल्या नाहीत। मात्र जमनालालजी यांच्या प्रयत्नांनी आश्रमाच्या परिसरात बापू कुटीजवळच बा कस्तुरबांकरिता एक वेगळी झोपडी बनवायला सांगितली। तेथे त्यांच्यासोबत आश्रमातील इतरही भगिनी राहत असत। ती बा कुटी या नावाने ओळखली जाऊ लागली। आदिनिवास, बापू कुटी, बा कुटी यांच्या मध्यभागी सुरुवातीपासूनच प्रार्थनेची जागा होती। या ठिकाणी खाली दगड व रेती घातल्यामुळे पाऊस पडला तरी लवकर ही जागा कोरडी होत असायची। पुष्कळदा बापू आणि इतरही आश्रमवासी तेथेच झोपत असत। या आश्रमात साधेच कमी खर्चाचे स्वयंपाकघर बांधण्यात आले होते। शिवाय स्वयंपाकघरात निर्धूर चूल, पोळ्याकरिता ओट्याची सोय होती। शिवाय सेवाग्राम आश्रमात महादेव कुटी आहे, तसेच किशोर निवास हे पक्के घरही आहे। परचुरे कुटी जी परचुरे शास्त्री यांच्याकरिता बांधण्यात आली होती। शिवाय आश्रमातील पाहुण्यांकरिता बापूंच्या संमतीने रुस्तम भवन बांधण्यात आले आहे। शांती भवन, गोशाळा, आंतरराष्ट्रीय वसतिगृह,
पोस्ट ऑफिस, गांधी चित्र प्रदर्शनी याशिवाय यात्री निवास इत्यादी व्यवस्था सेवाग्राम आश्रमात करण्यात आल्या आहेत। सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधीजींच्या वस्तूंचा ठेवा जतन करून ठेवला आहे। इथली भूमी महात्मा गांधीजींच्या निवासाने पावन झाली आहे। जेव्हा महात्मा गांधीजी सर्दी खोकल्याने आजारी होते त्यावेळी ते एका झोपडीत राहत होते। त्यानंतर ते दिल्लीला गेले। मात्र 30 जानेवारी रोजी महात्मा गांधीजींची हत्या झाली, त्यामुळे त्या झोपडीला अखेरचा निवास असे म्हणतात। सेवाग्राम आश्रम महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात आहे, तर ते नागपूर या शहरापासून 70 ते 80 किलोमीटर अंतरावर आहे। आजही महात्मा गांधीजी यांच्या कर्मभूमीचा उल्लेख केला की सेवाग्राम आश्रमाचे नाव घेतले जाते। महात्मा गांधीजींच्या अजरामर स्मृतींची ठेव इथल्या भूमीला लाभली। त्यांनी तब्बल 12 वर्षे या ठिकाणी निवास केला। गांधीजींना अपेक्षित असणाऱ्या ग्रामजीवनाबाबतच्या अनेक गोष्टी त्यांनी येथे केल्या। अशा पावन सेवाग्राम आश्रमाला एकदा तरी प्रत्येकाने भेट द्यायलाच हवी असा विचार मनात घर करून जातो।